इसवी सन पूर्व 275च्या आसपासचा इतिहास जिवंत करणारी वास्तू आजही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील कुर्नाड या गावात पाहायला मिळते। या गावाचं पूर्वीचं नाव खोंड असं होतं। त्या काळात वाकाटक राज्यांची सत्ता या भागावर होती। नमस्कार, आपण बघत आहात खरं ते। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। वाकाटक राज्यांनी तेव्हा प्रवास सुलभ व्हावा म्हणून पेन ते जिरणे खोंड कुर्नाड मार्गे नागठाणा म्हणजेच नागोठणेपर्यंत रस्त्याची निर्मिती केली होती। या मार्गावर अजूनही दगडी हिंचिंग 5 ते 10 फूट खोल खिंडी व चढ उतार असलेले भाग पाहायला मिळतात। इतकंच नाही तर पाबळ कुर्नाड म्हणजेच खोंड येथे वाकाटक राज्यांनी एक भव्य तलाव बांधला होता। आजही या तलावाचं पाणी 12 महिने आटत नाही। त्या काळातच या परिसरात बुद्ध विहार व स्तूप उभारण्यात आले होते, परंतु मुघलांच्या काळात झालेल्या हल्ल्यातून हे स्तूप नष्ट झाले। तरी सुद्धा आजही त्या ठिकाणी शिल्पकला व वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। या इतिहासाचा सखोल अभ्यास कुर्नाड गावचे रहिवासी मारुती शिंदे यांनी केला आहे। त्यांना स्थानिक पातळीवर इतिहासकार म्हणून ओळखलं जातं। विशेष म्हणजे त्यांना पाली भाषेतील लिपी लिहिणे आणि वाचणे उत्तमरित्या अवगत आहे। त्यांनी अनेक शिल्पांवरील लिपी वाचून ती बुद्धकालीन असल्याचे स्पष्ट केले आहे। श्री शिंदे यांनी उलगडलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जपून ठेवलेल्या एका शिल्पाला अनेक शतकं झाली असली तरी ते आजही ठाम उभे आहेत। या सगळ्या इतिहासाची जपणूक व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। इतिहासाच्या पानांमधील अमूल्य ठेवा पाबळ कुर्नाड गावात आजही पाहायला मिळतो। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राइब करा खरं तेच। म्हणजे ही राजधानीच होती पूर्ण का? त्यावेळेच्या इसवी सनापूर्वी पिण्याची व्यवस्था इथून हीच होती त्यांची इसवी सना वर्षापूर्वी। म्हणजे किती दुष्काळ आला तरी इथलं इंचभर सुद्धा पाणी आटत नाही। पाणी काय शुद्ध होतं। हा ना, वाघ भेकर जंगली प्राणी यायचे इथं। काय नाही ह्या सगळ्या सतीशील आहेत काय? नेमकं कुठली ही सतीशील आहे, ही सतीशील आहे। आणि ह्या वगैरे आणि हे सगळं बाकीचं हे देवळातले हे देवळातले आहेत का? ही सतीशील ही माहिती आहे त्याच्यावर। म्हणजे हे पुरातन काळातली त्या काळातलीच आहे। हे दोन ह्या दोन ही सतीशिळा आणि ही देवळातली मंदिर आहे। ही आपण विठोबा हे 3 भगवान बुद्धाचं सगळं आहे। हे किती वर्षापासून इथे आहे तरी पण हे आता हे देऊळ बांधल्यापासून नाही हे शेतीशिळा हे पण ते त्या काळातले इसवी सनापूर्व 275 मध्ये। शिंदे साहेब, कुर्नाड गावचा काय नेमका इतिहास आहे? तुम्ही एक प्रथम काळात अभ्यासक आहात, तुमच्याकडे त्याचा अभ्यास आहे। नेमकं हे कुर्नाड गावचा इतिहास काय? कुर्नाड गाव हे प्राचीन काळामध्ये वाकाटक राजाच्या काळामधलं गाव आहे। हे ह्याचं नाव कुर्नाड नव्हतं, याचा खोंडा नाव होता। वाकाटक राजाने या ठिकाणी मोठा तलाव खोदला होता। त्याला इथं पेण आणि नागोठणा याच्यामध्ये ह्या रस्त्याने जाताना बऱ्याच सैनिकांची पडझड व्हायची, पाण्याची कमतरता व्हायची आणि या ठिकाणी त्यांनी तलाव खोदला। तलाव खोदताना त्याच्यामध्ये अशा दगडी मिळाल्या का त्यांनी इथं बौद्ध स्तूप उभा केला। बौद्ध स्तूप बांधला। कमीत कमी त्या तलावाला 18 वर्ष लागली आणि बौद्ध स्तूपाला 14 वर्ष लागली। आणि तो बौद्ध स्तूप या ठिकाणी होता। या ठिकाणी बौद्ध स्तूपाला दान देण्याची घागर होती, आजही घागर अस्तित्वात आहे त्या ठिकाणी। वरचा दोन्ही दगड तुटलेली आहेत। ही घागर त्या ठिकाणी दान देण्याची होती आणि हा राजमार्ग होता। त्यावेळेला जो हावी आहे तो हावी नव्हता, हा हावी होता राजमार्ग। पेणे ते जिरणा, जिरणा ते हा खोंडा आणि खोंडा ते नागठाणा असा हा राजमार्ग होता। आणि या राजमार्गावर बैलगाड्या, घोडे, हत्ती, उंट सगळे वाहतूक व्हायची। फक्त पावसाळी बंद असायचं आणि बाकी 8 महिने हे रस्ते चालू असायचे। कोणत्या राजाने इथे परिवर्तन केलं होतं? इथं राजाने वाकाटक राजाचा जो इतिहास मिळतो तो वाकाटक राजाचं इथं इतिहास मिळतो। कारण वाकाटक राजाचं इथं भगवान बुद्धाची माता जे शिल्प आहे ते त्यांनी पहिलं खोदलं गेलं आणि ते सर्वांना दाखवलं गेलं। मी जे आमचे धम्मलिपी शिकलेत ते सांगितलं इसवी सना पूर्व 275 मध्येचं हे शिल्प आहे आणि ते शिल्प आजही हुबेहूब काही फरक नाही। दगड नरम आहे आणि ह्या शिल्प आता इतरत्र पडलेलं आहे। कारण ते बौद्ध स्तूप होतं, ते बौद्ध स्तूप तोडल्यामुळं 1771 साली अतिक्रमण मुस्लिम राजवटीने केल्यामुळे बौद्ध स्तूप तोडलं गेलं आणि त्याचं काही दगड आहेत ते दगड आजही या ठिकाणी हे अजंठा बोधिसत्व पाणिनीचं शिल्प आहे। या ठिकाणी असे अनेक या ठिकाणी शिल्प आहेत। या ठिकाणी तळ्यावर एक
सतीचं एक शिल्प आहे, सती गेलेली आहे तिचं एक शिल्प आहे. ते सती वाचता येतं का सतीचं हे शिल्प आहे म्हणून. आणि हे शिल्प बऱ्याच ठिकाणी दगड अशी मोठी आहेत की लोकांना उचलता येणार नाही असे बऱ्याच ठिकाणी दगड आहेत. माझ्या घराच्या मागच्या साईडला ह्या बौद्ध स्तूपाचा एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये खिडकीचं 2 गज उभं राहतात लोक दगडाचं, तेच तो एक आहे. असा या ठिकाणी स्तूप होता. आणि हा स्तूप त्या मुस्लिम अतिक्रमणे पाडल्यामुळं आमच्या मराठ्या बांधवांना इथं मुस्लिम केल्यामुळं ह्याचं या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी आले आणि त्यांनी सगळीकडे पाहिलं. सर्वीकडं चारी बाजूला डोंगर आहे, पूर्ण कुडलेलं आहे, म्हणून याचं नाव रूपांतरित केलं, याचं नाव कुर्नाड ठेवलं आणि तिथून ते याचं कुर्नाडच झालं. खोंडा परत कुठं इतिहासात मिळालाच नाही. म्हणजे राजे छत्रपती संभाजी महाराजांनी याचा कायापालट हो, संभाजीराजांनी याचा कायापालट केल्याचं असं इतिहासात नोंद मिळते मला, मी जे वाचलं त्याच्यामध्ये. पण कुठं इतिहासकारांनी लिहिलंच नाही, स्पष्ट कुठं लिहिलंच नाही. कारण एवढं मोठं हे एवढं मोठं शहर होतं हे की इथं कमीत कमी 2 ते 3 हजार लोक राहत होते. एवढा मोठा तलाव होता, इथं राहण्याची व्यवस्था होती. आणि जो गावठाण आहे तो गावठाण कमीत कमी 18 एकराचा गावठाण आहे. गुडचरण कमीत कमी 17-18 एकराची गुडचरण आहे. खूप मोठा विस्तीर्ण पठार असा गाव आहे. आणि या गावाचं वैभव आहे आजही त्या ठिकाणी आहे. आजही आम्ही सगळा समाज एका गुणागोविंदाने या ठिकाणी आम्ही राहत असतो. कधी कोणाचं भांडण तंटा नाही, कोणाला आम्ही दुखवलेलं नाही. असा हा आम्ही समाज, दोन्ही मराठा समाज आणि बौद्ध समाज एक ठिकाणी राहतो आम्ही या ठिकाणी.